नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे. माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या लघुकथेच्या भाग क्रमांक 6मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कथेच्या विस्ताराप्रमाणे आत्तापर्यंत आपणासमोर धीरजचे आयुष्य ही थोडे विस्तारित झाले आहे. चला तर मग आपले मुख्य पात्र धीरजच्या आयुष्यात आणखी काय काय घडते हे पाहण्यासाठी सुरुवात करूया आजच्या कथा वाचनाला. माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल भाग क्रमांक 6. धीरजसाठी आता खूप मोठे संकट उभे राहिले होते. दरोडेखोरांना 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनात हजर करण्याबाबतचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स एव्हाना धीरजला मिळाले होते. दरोडेखोरांची पळून जाण्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. जर दरोडेखोर लवकरात लवकर मिळाले नाहीत तर त्याला निलंबित केले जाणार होते. त्यामुळे धीरज आता खूपच काळजीत होता. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याला खूप भीतीही वाटत होती की जर दरोडेखोर सापडलेच नाहीत तर. पण त्याने स्वतःला सावरले व घरी कोमललाही या सर्व घटनेबद्दल सविस्तर कळवले व स्वतः त्या चोरांच्या शोधात निघाला. धीरज श्री गुरुदत्तांचा भक्त असल्याने मनात त्यांचा धावाही करत होता. रात्रभर पोलीस गाड्या गावोगाव फिरत होत्या. गावातील लोकांना आवाहन केले जात होते. धर्मशाळा, बस स्टँड, बाजार, गर्दीची सर्व ठिकाणे पोलीस पथकाकडून पछाडली जात होती. वेळ हातातून रेतीसारखी निसटत होती. जाणाऱ्या वेळेप्रमाणे धीरजची काळजीही वाढत होती. दुसरा दिवस उजाडला. रात्र झाली तरीही दरोडेखोरांचा तपास लागला नव्हता. शेवटी धीरज व इतर पोलीस अधिकारी एका दत्त मंदिराजवळ येऊन ठेपले. तेव्हा त्यावेळेस दत्त जयंती असल्यामुळे गुरुपारायण सप्ताह साजरा करण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. दत्तांची सुरेल भजने कानावर पडत होती. एकीकडे गुरुदत्तांचा जप चालू होता. वातावरण संपूर्ण दत्तमय झाले होते. हे सर्व पाहून धीरजचे मन भारावले. शेवटचा प्रयत्न म्हणून धीरज व त्याच्यासोबत असणाऱ्या पोलीस पथकाने चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेथे हजर असणारी प्रत्येक व्यक्ती तपासली जात होती. तोपर्यंत अचानक साहेब, दरोडेखोर मिळाले अशी हाक धीरजच्या कानावर आली आणि क्षणाचाही विलंब न करता धीरज पुढे सरसावला. तर बघतो तो काय, खरंच ते पळून गेलेले दरोडेखोर अंगावर घोंगडे पांघरून तेथील भक्तांच्या गर्दीत लपलेले आढळले. धीरजने त्यांना ताब्यात घेतले आणि सुटकेचा निश्वास टाकला. तेथून त्याने त्या चोरांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर हजर केले व आपली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर धीरज घरी आला. त्याला पाहताच चिंतेने रात्रभर जागी असलेली कोमल धीरजजवळ धावतच आली व तिने धीरजला कडकडून मिठी मारली व रडू लागली. धीरजने तिला शांत केले व सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिथेच उभे राहून सर्व प्रकार पाहणाऱ्या त्याच्या मुलांच्या नजरेतील त्याच्याविषयीचा वाटणारा अभिमान आणि कौतुक एकत्रच धीरजला पाहावयास मिळाले. निशब्द होऊन त्या छोट्या मुलांनीसुद्धा धीरजला कडकडून मिठी मारली. त्यानंतर सर्वांनी घरातील देवघरात जाऊन गुरुदत्तांचे मनापासून आभार मानले. ह्या सर्व जीवन प्रवासाच्या आठवणीत धीरज पूर्ण बुडून गेला होता. तोच, अहो ऐकलत का, जेवायला येताय ना, अशी कोमलची हाक धीरजच्या कानावर पडली आणि त्याची विचारांची शृंखला तुटली. भूतकाळातील सर्व आठवणींच्या उजाळ्यामुळे तो थोडा दुःखी तर थोडा हळवा झाल्याचे जाणवत होते. त्याने तिथेच आपल्या भूतकाळाला मागे टाकले व जेवण करण्यासाठी आत निघून गेला. श्रोते हो, कथा वाचनाचा हा भाग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू कथा वाचनाच्या एका नवीन भागासोबत. तोपर्यंत नमस्कार.